ब्रेकिंग न्यूज ठाण्यामधून आहे। ठाण्यात पुन्हा एकदा खान कंपाऊंड परिसरातील तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। ठाणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काल शेकडो महिलांचा कारवाई दरम्यान गोंधळ बघायला मिळाला होता। 17 अवैध बांधकामाच्या तोडक कारवाईला पुन्हा एकदा आज सुरुवात झाली आहे। ठाणे पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई दरम्यान चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। कालचं जर का आपण बघितलं तर शेकडो महिलांनी इथं कारवाई दरम्यान गोंधळ घातला होता आणि आज तशी परिस्थिती येऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा खान कंपाऊंड परिसरातील ही तोडक कारवाई सुरू झाली आहे। ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणारा शील्ड टायगर या खान कंपाऊंड मध्ये 17 अवैध इमारतींवरती बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिले तोडक कारवाईचे। त्या पद्धतीने महापालिकेने पुन्हा एकदा तोडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने या ठिकाणी महिलांनी गोंधळ घालत होता, कुठेतरी महापालिकेला त्रास सहन केला होता। अनेक जे पोलीस प्रशासन त्याबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी होते ते या ठिकाणी महिलांना समजून घालण्याचा प्रयत्न करत होते की जे कोर्टाचा आदेश आहे त्यावरती आम्ही पालन करणार, आम्हाला कारवाई करू द्या। परंतु ज्या पद्धतीने जे महिला होते आणि लहान बाल देखील त्यांच्या सोबत होते ते कुठेतरी लहान मुलांना पुढे करत होते, त्यामुळे पोलिसांना आणि विशेष म्हणजे महापालिकांना कारवाईमध्ये अडथळा निर्माण करत होते। त्यामुळे पोलिसांनी जे हलका बलचा उपयोग करून त्यांना कुठेतरी लांब केलेला आहे आणि पांगवण्याचा प्रयत्न केला। परंतु आपण जर पाहिलं तर आज सकाळपासून पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा ही जी 17 इमारती अवैध पद्धतीने जे बांधण्यात आलेले आहे त्या सर्व इमारतींना देखील तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आहे। सर्व अधिकारी देखील सीआरपीएफ असो किंवा टीडीआरएफ असो किंवा पोलीस प्रशासन सर्व जवान या ठिकाणी तैनात करण्यात, जेणेकरून कुठलीही अनोनी प्रकारची घटना घडू नये त्यासाठी महापालिकेने देखील याच्यामध्ये खबरदारी घेतली। त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केलेली आहे ते जे 17 अवैध इमारती त्यामध्ये तोडक कारवाई पूर्ण होणे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितू वाघमारे सह रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, मुंब्रा। तर